श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 6. श्रीपादांचा जन्म. दुसऱ्या दिवशी तिरुमलदासांनी पूजा, ध्यान, जप इतर अनेक आटोपले आणि सांगू लागले, महोदय, श्रीपाद श्रीवल्लभ हे या सर्व चल व अचल जगताचे मूळ आहेत. ते वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांचे अंशावतार त्या वृक्षाच्या लोंबणाऱ्या पारंब्याप्रमाणे आहेत. लोंबणाऱ्या पारंब्या खाली येऊन जमिनीत घुसतात व स्वतंत्र वृक्ष दिसू लागतात, परंतु त्यांचा मूळ आधार मुख्य वटवृक्षच असतो. त्याप्रमाणे सर्व अंशावतारांचा मूळ स्रोत श्रीपादच आहेत. सर्व देवता आणि राक्षस तसेच सर्व प्राणीमात्र यांचा स्रोत व आश्रय श्रीपादच आहेत. सर्व शक्ती त्यांच्यापासून निर्माण होतात आणि पुन्हा त्यांच्यातच विलीन होतात. सर्वोच्च पर्वत शिखरावर पोहोचलेल्या माणसाला सर्व मार्ग समान दिसतात. त्याप्रमाणे भिन्न पंथाचे लोक दत्ततत्वातच संयोग पावतात. प्रत्येक प्राण्याभोवती तेजोवलय असते. मी पिठापुरममध्ये राहत असताना तेथे एक योगी आला होता. एखाद्या मूर्तीभोवती किती तेजोवलय आहे किंवा एखाद्या मनुष्याभोवती किती लांबीचे वलय आहे व ते कोणत्या रंगाचे आहे तसेच किती पसरले आहे हे तो सांगत असे. तो कुकुटेश्वर मंदिरात आला. त्याला तेथील स्वयंभू दत्तांचे प्रकाश वलय, त्यांची लांबी, विस्तार आणि रंग मोजावयाचा होता. स्वयंभू दत्तांच्या ठिकाणी त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाभोवती अतिविशाल आणि आकाशातील विजेप्रमाणे शुभ्र प्रकाश पसरलेला होता. त्या शुभ्र प्रकाशाभोवती सर्व बाजूंना दिगंत निळा प्रकाश पसरलेला होता. ती दिव्य व्यक्ती योग्यास म्हणाली, बाळा, इतरांच्या सूक्ष्म देहांची लांबी मोजण्याच्या वेडगळ प्रयत्नात तू आपला मूल्यवान वेळ वाया घालवीत आहेस. प्रथम तू स्वतःचाच विचार कर. थोड्या दिवसातच तुझा मृत्यू होणार आहे, म्हणून मोक्षप्राप्तीच्या मार्गाचा विचार कर. सर्व सत्य आणि तत्वे यांचे मूळ असलेला दत्त मीच आहे. महासिद्ध पुरुष, महर्षी आणि महान भक्तांनी मला प्रेमभक्तीने बोलविल्यामुळे मी या कलियुगात पादगया क्षेत्रामध्ये अवतार घेतला आहे. दत्तस्वामींच्या शिकवणुकीमुळे त्या योग्याच्या जुन्या प्रवृत्ती शमन झाल्या. सूक्ष्म शरीरांची प्रकाशवलये मोजण्याची त्यांची शक्ती श्रीपाद श्रीवल्लभांमुळे पूर्ण विलीन झाली. नंतर तो श्रीपादांच्या घरी गेला व दर्शन घेऊन धन्य झाला. त्या योग्याने जाहीर केले की श्रीपादांच्या भोवती पसरलेला शुद्ध शुभ्र प्रकाश असे स्पष्ट करतो की ते विशुद्ध व पूर्ण योग्य अवतार आहेत. निळा प्रकाश दर्शवितो की ते अमर्याद प्रेम आणि करुणा यांनी भरलेले आहेत. योगी निघून गेल्यानंतर रोचक चर्चा झाली. चतुर्वर्णातील भेदाचा निर्णय कसा ठरवावा? सूक्ष्म देहाच्या प्रकाशवलयावरून ठरवावे की तो त्या जातीत व गोत्रात जन्मला त्यावरून ठरवावे? कोणत्या वर्णाचे लोक वेदोक्त उपनयनाला पात्र आहेत आणि कोणत्या वर्णाचे लोक शास्त्रोक्त उपनयनास पात्र आहेत? उपनयनाचा संबंध भ्रूमध्यातील तिसऱ्या नेत्राशी असतो काय, किंवा ती इतर विशेष बाब आहे? मेधाजनन म्हणजे काय? या बाबींवर तावातावाने चर्चा झाली. विद्वान पंडित सर्वसंमत निष्कर्षावर पोहोचू शकले नाहीत. सत्य ऋषीश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले श्री मल्लादी बापन्ना वधानुलू हे पिटिकापूर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष होते. त्यांना बापनार्यालू असेही म्हणत असत. ते प्रामुख्याने सूर्य व अग्नी यांची उपासना करीत असत. पिटिकापुरम येथे झालेल्या एका यज्ञाचे अद्वयूज आचार्य म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले. त्या यज्ञाच्या शेवटी मुसळधार पाऊस झाला. सर्व लोक आनंदित झाले. श्री वत्सवाही नरसिंहवर्मा क्षत्रिय यांनी बापनार्यांना त्यांच्या गावात राहण्याची विनंती केली. ती बापनार्यांनी नाकारली. यज्ञ आणि यागात पुरोहित म्हणून घ्यावयाच्या दक्षिणेचा ते स्वीकार करीत असत. जर त्यात शुद्धता नसेल तर ते स्वीकारित नसत. श्री वर्मांकडे एक कपिला गाय होती. ती त्यांना खूप प्रिय होती. तिचे नाव गायत्री. ती गाय भरपूर दूध द्यावयाची. ती खूप सौम्य स्वभावाची होती. त्यावेळी गायत्री गाय कुठेतरी हरवल्याची व सापडत नसल्याची वार्ता आली. श्री बापनार्य हे विद्वान ज्योतिषी असल्याने श्री वर्मा यांनी त्यांना गायीबद्दल प्रश्न केला. बापनार्यांनी उघड केले की श्यामलांबापुरममध्ये खानसाहेब नावाच्या खाटकाकडे ती गाय आहे. तिकडे त्वरित जावे, न गेल्यास ती मारली जाईल असेही ते म्हणाले. श्यामलांबापुरमला मनुष्य पाठविताना श्री वर्मांनी बापनार्यांना एक अट घातली. ती अशी की श्री बापनार्यांच्या वचनानुसार जर गायत्री परत आली तर त्यांना 3 फुटलू जमीन आणि राहण्याचे घर हे दक्षिणा म्हणून स्वीकारावे लागेल. बापनार्यांनी द्विधा मनस्थिती झाली. जर त्यांनी दक्षिणा स्वीकारली नाही तर श्री वर्मा गायीची हत्या होऊ देतील. मग गोहत्येचे पाप त्यांना लागेल. त्यांनी असा विचार केला की गोहत्येच्या पातकापेक्षा
दक्षिणा स्वीकारणे अधिक चांगले होते. गायत्रीची सुटका झाली. पिठिकापूरचे रहिवासी भाग्यवान ठरले. ते बापनार्यालू 3 फुटलू मोजमापाच्या जमिनीचे मालक झाले. त्यांना राहण्यास घर मिळाले. श्री बापनार्यांना व्यंकावधानी नावाचा पुत्र व सुमती नावाची कन्या होती. तिच्या कुंडलीत सर्व शुभ लक्षणे होती आणि तिची चाल महाराणीप्रमाणे होती, म्हणून तिला सुमती महाराणी असे नाव देण्यात आले. श्री बापनार्यांची कीर्ती व नाव सर्व दिशांमध्ये पसरले. गोदावरी मंडलाच्या ऐनवल्ली गावाहून घंडीकोटा या आडनावाचा अप्पलक्ष्मी नरसिंहराज शर्मा या नावाचा ब्राह्मण मुलगा पिठिकापुरमला आला. तो भारद्वाज गोत्र, आपस्तंभ सूत्र व वेलनती वैदिक शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या घरी कालाग्निशमन दत्तमूर्ती होती. पूजेच्या वेळी ती मूर्ती राजशर्मांशी स्पष्टपणे बोलत असे आणि त्यात सूचना देत असे. बालपणीच अप्पलराजू शर्माचे आई वडील निवर्तले. एके दिवशी कालाग्निशमन यांची पूजा करताना त्यांनी राजशर्माला पिठिकापुरमला जाऊन तेथे हरितस गोत्राचे, आपस्तंभ सूत्राचे व वेलनती वैदिक शाखेचे ब्राह्मण मल्हारी बापनार्यालू यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे राजशर्मा पिठिकापुरमला आला. श्री बापनार्यालूंनी दत्तांच्या आज्ञेनुसार त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास आपल्या घरी राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यांनी त्यास इतरांच्या घरी माधुकरी मागू दिली नाही. आपल्या घरीच ती व्यवस्था केली. श्री बापनार्यालू शनिप्रदोषाला प्रदोषकाळी शिवपूजन करीत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोष व्रताची शिवपार्वती पूजा करीत असत. प्राचीन काळी नंद आणि यशोदा यांनी शनिप्रदोष पूजा केली होती. त्याचे फळ म्हणून त्यांना श्रीकृष्णाचे पालन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले होते. श्री नरसिंहवर्मा, श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि इतर प्रमुख वैश्य हे न चुकता श्री बापनार्यांबरोबर या शिव आराधनेत सहभागी होत असत. कुकुटेश्वर शिवलिंगातून सुमती व अप्पलराज शर्मा यांच्या विवाहासंबंधात वाणी. एकदा शनिप्रदोष व्रतातील प्रदोषकालीन शिवपूजन कुकुटेश्वर मंदिरात केल्यानंतर त्या लिंगातून दिव्य विद्युत प्रकाश बाहेर पडला. नंतर स्पष्ट आवाजातील शब्द ऐकू आले, बेटा बापनार्या, तू कोणतीही काकू न करता तुझी कन्या सुमती महाराणीचा विवाह अप्पलराज शर्माबरोबर करावा. त्यामुळे जगत कल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचर सृष्टीत कुणाही व्यक्तीस अधिकार नाही. ही वाणी व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंहवर्मा आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना ऐकू आली. सर्वजण आश्चर्यचकित झाले. ऐनवल्लीला राजशर्माच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना संदेश पाठवण्यात आले. राजशर्मा व सुमती महाराणी यांचा विवाह निश्चित झाला. यातील खेदजनक बाब म्हणजे राजशर्मा स्वतःचे घर देखील नव्हते. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी त्यांच्याकडे बरीच घरे असून त्यातील एक राजशर्माला देऊ असे ते म्हणाले. राजशर्मा कोणतेही दान स्वीकारित नव्हते. श्रेष्ठींनी राजशर्माच्या नातेवाईकांबरोबर बोलणी केली आणि राजशर्माच्या ऐनवल्ली येथे वारसा हक्काच्या घरापैकी त्यांच्या वाट्याच्या घराचे मूल्यांकन केले. ते 1 वराह किमतीचे होते. श्रेष्ठी यांच्या पिठापुरममधील घराचे मूल्यांकन किमान 12 वराह होते. राजशर्मांकडे उरलेले 11 वराह नव्हते. त्यांनी असमर्थता व्यक्त केली. मग श्रेष्ठी म्हणाले, मी माझे घर 1 वराहास विकीन. तुम्हास घर दान म्हणून घ्यावयाचे नसल्यास तुम्ही ते 1 वराह देऊन विकत घ्यावे. श्रेष्ठी जे बोलले ते पूर्ण धर्मशास्त्र युक्त असल्याचे सर्वांनी मान्य केले. सुमती महाराणी आणि अप्पलक्ष्मी नरसिंहराज शर्मा यांचा विवाह शुभवाद्यांच्या गजरात आणि विद्वान वेदपंडितांच्या मंत्रघोषात तो दिमाखाने पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी झाला. जीवांच्या आध्यात्मिक व शारीरिक प्रगतीतील लंगडेपण काढून टाकण्यासाठी त्यांचे आगमन झाले. म्हणून दत्तप्रभूंनी काल व कर्मदेवतांना आदेश दिला. त्यांच्या आदेशानुसार अज्ञान अंधकार सूचित करणारा एक अंध बालक आणि भौतिक व आधिभौतिक प्रगतीतील लंगडेपण दर्शविणारे एक लंगडे बालक अप्पलराज शर्माला झाले. अशी अक्षम मुले झाल्याचे सुमती व राज शर्मा यांना खूप दुःख झाले. ऐनवल्ली येथे सुप्रसिद्ध विघ्नेश्वर मंदिर आहे.
एकदा त्यांच्या नातेवाईकांनी विघ्नेश्वराचा प्रसाद पिटिकापुरमला आणला. तो सुमती व राज शर्मा यांनी घेतला. त्या रात्री सुमती महाराणीला ऐरावताचे दर्शन झाले. त्यानंतर शंख, चक्र, गदा, कमळ, त्रिशूळ, विविध देवता, ऋषी, सिद्धयोगी व तत्सम महात्मे तिच्या स्वप्नात येऊ लागले. काही दिवसांनी तिला जागेपणी देखील दिव्य दर्शने होऊ लागली. डोळे बंद केल्यानंतर दिव्य तेजयुक्त समाधिस्थ योगी मुनी यांचे चित्रपटाप्रमाणे दर्शन होऊ लागले. सुमती महाराणीने आपले वडील बापनार्य यांच्याशी विचारविनिमय केला. ते म्हणाले, या सर्व बाबी असे सूचित करतात की सर्व शुभ लक्षणांनी युक्त महापुरुषाचा जन्म होणार आहे. सुमती महाराणीचे मामा श्रीधर अवधानुलू म्हणाले, बाई सुमती, विशाखा हे रवीचे जन्म नक्षत्र आणि श्रीराम अवतार यांचा संबंध आहे. तसेच चंद्राचे जन्म नक्षत्र कृत्तिका व श्रीकृष्ण अवतार यांचा संबंध आहे. पूर्वाषाढा नक्षत्रात जन्मलेले अंगारक व श्री लक्ष्मी नरसिंह अवतार यांचा संबंध आहे. श्रवण नक्षत्रात जन्मलेले बुध व बुद्ध अवतार यांचा संबंध आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेले गुरु व विष्णू अवतार यांचा संबंध आहे. पुष्य नक्षत्रात जन्मलेले शुक्र ग्रह व भार्गवराम अवताराचा संबंध आहे. रेवती नक्षत्रात जन्मलेले शनी व कूर्म अवतार यांचा संबंध आहे. भरणी नक्षत्रात जन्मलेले राहू ग्रह व वराह अवतार यांचा संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रात जन्मलेले केतू आणि मत्स्य अवतार यांचा संबंध आहे. तुझ्या प्रश्नाची वेळ दैवी रहस्या संबंधात आहे, म्हणून अनंत कोटी ग्रह, तारे व ब्रह्मांडे यांच्यावर सत्ता असलेले दत्तप्रभू स्वतः जन्माला येतील अशी शंका माझ्या मनात डोकावत आहे. प्रभू दत्तात्रेयांचे शाश्वत सर्वश्रेष्ठ महात्म्य. ही माहिती सुमती महाराणीने राजशर्मास सांगितली. राजशर्मा म्हणाले, मी पूजेच्या वेळी कालाग्निशमन दत्तांनाच हे विचारेन. कालाग्निशमन यांची पूजा करीत असताना ती इतर कुणी पाहावयाची नसते. पूजेनंतर दत्त समोर मनुष्य रूपात बसून बोलतात. नंतर ते मूर्तीत विलीन होतात. ही दररोजची बाब होती. राजशर्मा दत्तांना किरकोळ बाबी किंवा वैयक्तिक समस्या सांगत नसत. त्या दिवशी दत्तपूजेत प्रसन्न दिसत होते. पूजेनंतर दत्त राजशर्मा समोर बसले. त्यांनी बोलविले, श्रीधरा यावे. दत्तांमधून एक आकृती बाहेर येऊन त्यांच्यासमोर ध्यानमग्न होऊन बसली. त्यांनी पुन्हा बोटांनी खूण करून म्हटले, श्रीधरा यावे. ती आकृती त्वरित दत्तांमध्ये विलीन झाली. याचे राजशर्मांना आश्चर्य वाटले. श्री दत्तप्रभू राजशर्मांना म्हणाले, तू आज जे रूप पाहिले तो माझा येणाऱ्या वर्षांमध्ये होणारा अंशावतार आहे. माझ्यात विलीन झालेल्या जीवनमुक्तांना मी बोलविल्याबरोबर यावे लागते आणि मी आज्ञा केल्यावर त्यांना त्वरित पडद्याआड अदृश्य व्हावे लागते. माझे लीला सामर्थ्य केवळ पृथ्वीपुरतेच मर्यादित नाही. ही सर्व ब्रह्मांडे माझ्या हातातील खेळणी आहेत. मी लाथ मारली तर ती कोट्यावधी योजने दूर फेकली जातील. मी जन्म व मृत्यू यांच्या अतीत आहे असे म्हणून त्यांनी राजशर्माच्या भ्रूमध्यावर स्पर्श केला. राजशर्मास तत्काळ आठवले की एका युगात तो विष्णुदत्त म्हणून जन्माला आला होता आणि त्याची पत्नी सोमदेवम्मा उपाख्य सुशीला नावाने जन्मली होती. त्यात सर्व भूतकाळ आठवला. श्री दत्त म्हणाले, त्या युगात तुम्हास दत्त म्हणून दर्शन दिले तेव्हा मी कोणताही वर मागण्यास सांगितले. तुम्ही योग्य वर मागू शकला नाहीत. तुम्ही मला तुमच्या घरी वर्षश्राद्धाच्या भोजनास आमंत्रित केले. सूर्य व अग्नी यांच्यासह मी आलो आणि भोजन करून तुमच्या पूर्वज पितरांना शाश्वत ब्राह्मलोक प्राप्त करून दिला. मला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घ्यावयाचा आहे. मी गत 100 वर्षापासून योगी व महापुरुषांना श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून दर्शन देतच आहे. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन यज्ञ पिटिकापुरममध्ये केला. त्यावेळी पर्वतप्राय भस्म गोळा झाले. त्या भस्म पर्वताचे खंड हनुमंताने स्वर्ग, मर्त्य व पाताळ लोकात वाहून नेले. मर्त्य लोकात ते भस्म हिमालय पर्वतातील द्रोणागिरी प्रदेशात व अन्य स्थानांमध्ये विखरून टाकण्यात आले. हनुमंत ते पर्वतखंड नेत असताना एक लहान खंड गंधर्व नगरात पडला. गंधर्व नगर हे भीमा व अमरच्या नद्यांच्या संगमाजवळील तीर्थक्षेत्र आहे. मी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार अदृश्य केल्यानंतर
मीन लग्न व मीन नवांश असताना नृसिंह सरस्वती हा अवतार घेईन आणि गंधर्व नगरात अनेक लीला चमत्कार दाखवीन. नंतर मी श्रीशैल्याच्या कर्दली वनात 300 वर्ष तपसमाधीत राहीन आणि तदनंतर स्वामी समर्थ नावाने प्रज्ञापुरात राहीन. शनी मीन राशीत प्रवेश करील तेव्हा मी मर्त्य देहाचा त्याग करीन. दत्तप्रभूंचे कथन राजशर्माने आपल्या पत्नीस सांगितले. सत्य ऋषीश्वर बापनार्यालू म्हणाले, बेटा राजशर्मा, पूर्वयुगातील जन्मात प्रभू दत्त, सूर्यदेव व अग्निदेव यांना श्राद्ध भोजन दिलेला पुण्यात्मा तू आहेस. या जन्मात दत्त कोणत्याही रूपात तुझ्याकडे अन्नभिक्षा मागतील. तो जरी पितरांचा वर्षश्राद्धाचा दिवस असला आणि भोक्त्यांनी भोजन केले नसले तरी त्यापूर्वीही तू त्यांना कोणतेही आडेवेडे न घेता भोजन दिले पाहिजे. बेटी सुमती, या बाबी तू काळजीपूर्वक ध्यानात ठेव. तिरुमलदास म्हणतात की, बेटा शंकरभट्टा, दत्तप्रभूंच्या लीला अभूतपूर्व, अचिंत्य आणि अश्रुत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म. महालय अमावास्येच्या दिवशी राजशर्मा महालय श्राद्धाची तयारी करीत होते. तेव्हा दारासमोर रस्त्यावर हाक ऐकू आली, भवती भिक्षाम देही. तेथे उभे असलेल्या अवधूतास सुमती महाराणीने भिक्षा वाढली. अवधूताने सुमतीला कोणताही वर मागण्यास सांगितले. सुमती अवधूतांना म्हणाली, महाराज, आपण अवधूत आहात. आपले शब्द स्वयंसिद्ध आहे. लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांचा या पृथ्वीवर अवतार होणार असल्याचे वडीलधारी मंडळी सांगतात. प्रभू दत्त सध्या कोणत्या रूपात संचार करीत आहेत असे ऐकण्यात आहे की प्रभू दत्त गत 100 वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात या पृथ्वीवर संचार करीत आहेत. आपण मला काहीही इच्छित मागण्यास सांगितले. मला श्रीपाद श्रीवल्लभांचे स्वरूप पहावयाचे आहे. हे शब्द ऐकून अवधूतांनी जग हादरून सोडणाऱ्या हास्याचा गडगडाट केला. सुमती महाराणीला असे वाटले की तिच्या भोवतीचे संपूर्ण विश्व क्षणात अदृश्य झाले. तिच्या समोर यतिरूपात 16 वर्षाचा सुंदर मुलगा प्रकट झाला आणि म्हणाला, माते, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. मीच दत्त आहे. तू मला अवधूत रूपात श्रीवल्लभ दाखविण्यास सांगितले. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून दर्शन देत आहे. मी या श्रीवल्लभ स्वरूपात असताना तू काहीही मागू शकतेस. तू मला अन्न दिले, त्याच्या बदल्यात मी वर देऊ इच्छितो. या जगात लोकांनी हेतूत पाप कर्मे केल्यास त्यांना त्याची वाईट फळे मिळतात. त्यांनी सहेतुक पुण्यकर्मे केल्यास त्याची पुण्यफळे मिळतात. जर कुणी निष्काम भावनेने पुण्यकर्म केले तर त्यास अकर्म म्हणतात. अकर्मासाठी पुण्य आणि पाप यांच्यापेक्षा वेगळे फळ द्यावे लागते. ते ईश्वराधीन आहे. अर्जुनाने अकर्म केल्यामुळे श्रीकृष्णाने त्यास कौरवांना मारण्यास सांगितले. अशा हत्यांमुळे त्याला कोणतेही पाप लागले नाही. कौरवांना मारणे हा ईश्वरी निर्णय होता. तू आणि तुझ्या पतीने भरपूर अकर्मे केली आहेत, म्हणून जगत कल्याणासाठी तुम्हास काहीतरी दिले पाहिजे. कोणताही आडपडदा न ठेवता आपली इच्छा व्यक्त कर. मी नक्की ती पूर्ण करीन. श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दत्तांना पाहिल्यानंतर सुमती महाराणीची इच्छा. श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य पुण्य स्वरूप पाहून सुमती महाराणीने त्यांच्या पाया पडून आदर व्यक्त केला. श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला जमिनीवरून उचलले आणि म्हटले, माते, आईने आपल्या मुलाच्या पाया पडणे अनुचित आहे. त्यामुळे मुलाचे आयुष्य कमी होते. त्यावर सुमतीने म्हटले, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, तुम्ही मला माता म्हटले, म्हणजेच मी माता आणि तुम्ही पुत्र हे तुम्ही मान्य केले. तुमचे शब्द सत्यवचन असतात, म्हणून ते शब्द सत्य करावेत. तुम्ही माझा पुत्र म्हणून जन्म घ्यावा. मग श्रीचरण म्हणाले, तथास्तु. मी तुला दर्शन देत असलेल्या स्वरूपात तुमच्याकडे जन्म घेईन. आईने मुलाच्या पाया पडल्यामुळे मुलाचे आयुष्य कमी होते. मी नियतीच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही, म्हणून मी तुमचा मुलगा म्हणून 16 वर्षे राहीन. ते ऐकून सुमती शोक करू लागली. अहो, काय विपरीत घडले. तुम्हाला फक्त 16 वर्षेच आयुष्य राहील. त्यावर श्रीचरण म्हणाले, माते, मी 16 वर्षेपर्यंत तुमच्या इच्छेप्रमाणे राहीन. वर्षे षोडशे प्राप्ते पुत्रम मित्रवत आचरेत. पुत्र 16 वर्षाचा झाल्यावर त्याला मित्राप्रमाणे वागवावे आणि कोणतीही बंधने घालू नयेत. मला तुम्ही विवाहाचा आग्रह करू नये. तुम्ही मला यती होण्याची व मुक्त संचार करण्याची अनुमती दिली पाहिजे. तुम्ही माझ्या मनाविरुद्ध आग्रह धरल्यास मी तुमच्या घरी राहणार नाही. असे म्हणून श्रीपाद त्वरित निघून गेले. सुमती महाराणी काही वेळ मुखस्तंभाप्रमाणे उभी राहिली. तिने आपल्या पतीस घडलेले सर्व सांगितले.
अप्पळराज शर्मा म्हणाले, सुमती, दुःख करू नकोस. तुझ्या वडिलांनी श्रीदत्त आपल्या घरी अशा प्रकारे भिक्षेस येतील असे अगोदरच सूचित केले होते. श्रीदत्त हे दयेचा सागर आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होऊ दे, इतर बाबींचा नंतर विचार करता येईल. अप्पळराज शर्माच्या घरी एक अवधूत येऊन गेल्याची नगरात बातमी पसरली. पितरांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या महालय अमावास्येच्या दिवशी ब्राह्मणांनी भोजन करण्यापूर्वीच त्यांनी अवधूताला भिक्षा वाढल्याची चर्चा होत होती. बापण्णा वधानुलू म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार असल्याचे सर्वांना ज्ञात आहेच. अवधूतास दंडवत घालणे योग्यच आहे, म्हणून सुमतीची काही चूक नाही. पुत्र म्हणून जन्म झाल्यावर त्यास साष्टांग प्रणाम करू नये. तथापि तो अवधूत रूपात असल्यावर अवधूतास दंडवत प्रणाम करणे चुकीचे नाही. या बाबीवर पिठिकापुरममधील ब्राह्मण खूपच द्वेष करू लागले. त्यामध्ये नरसावधानुलू नावाचा पंडित फारच द्वेष्टा होता. महालय श्राद्ध दिवशी सर्व लोक श्राद्ध कर्मात गुंतलेले असल्यामुळे श्राद्ध भोजनासाठी ब्राह्मण मिळणे दुरापास्त होते. बापनार्यालू म्हणाले की राजशर्माच्या घरी कोणतीही अडचण येणार नाही. श्री राजशर्मा कालाग्निशमन यांच्या पूजाध्यानात होते. दरम्यान 3 अतिथी भोक्ता म्हणून आले. महालय श्राद्धाचे विधी कोणताही अडथळा न येता पार पडले. बेटा शंकरभट्टा, त्या दिवशी वैश्यांना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हा वादाचा मुख्य मुद्दा बनला. ब्राह्मण परिषद भरली. बंगालमधील नवद्वीप येथील आशुतोष नावाचे विद्वान पादगया क्षेत्रात आले होते. त्यांच्याकडे जुने नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील ब्राह्मण परिषदेस आमंत्रित करण्यात आले. श्री बापनार्यालू म्हणाले, धर्माचरणाच्या नियमांच्या बाबतीत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समान आहेत. म्हणून सनातन धर्मानुसार या वर्णांना वैदिक उपनयन ग्राह्य आहे. जर इतर जातींना उपनयन करावयाचे असल्यास ते पुराणोक्त पद्धतीने करता येऊ शकते. ज्ञानसिद्धीसाठी जात, लिंग आणि वय यांचा अडथळा नाही. सिद्धांमध्ये वैश्य ऋषी होऊन गेले आणि प्रभू दत्ताच्या कृपेने लाभाद नावाचे महर्षी सिद्ध झाले. लाभाद महर्षींची कृपा झाल्यावर मनुष्याला सर्व सिद्धीचे लाभ प्राप्त होतात. बापनार्यांचा निर्णय सर्वांनी जयघोषात मान्य केला. तथापि नरसावधानी नावाच्या पंडितास त्याचे मनस्वी दुःख झाले. ते वादविवादात पटाईत होते. ते बगलामुखी देवीचे भक्त होते. ते त्या देवतेची रोज पूजा करीत असत. युक्तिवादाला सुरुवात करण्यापूर्वी ते मुख धुवून बगलामुखी मंत्राचा जप करीत असत. मग ते युक्तिवादास सुरुवात करीत असत. तेव्हा त्यांना पराभूत करणे अवघड असायचे. बापनार्यालू हे पुण्यात्मा होते आणि त्यांनी गायत्री मंत्राचा अनेक कोटी जप केला होता. ते दोघे कधीही डोकेफोड होणाऱ्या वादविवादात समोरासमोर आले नव्हते. नरसावधानींनी मुख धुवून मंत्रजप केला. श्रीपाद श्रीवल्लभांची अगदी लहानपणापासून आजोबांशी खूपच जवळीक होती. म्हणून ब्राह्मण परिषदेच्या सभांना ते आपल्या मातामहांबरोबर जात असत. त्या मोहक बालकास कुणी अडथळा आणीत नव्हते. त्या दिवशी श्रीवल्लभ सभेत असल्याने नरसावधानींना अस्वस्थ वाटले. महान पंडितांच्या सभेस छोट्या बालकाने येणे चुकीचे आहे असे त्यांना वाटले. त्यांनी बगलामुखी मंत्र म्हणून युक्तिवादास प्रारंभ करण्यापूर्वी श्रीपादांना ते तेथे का आल्याचे विचारले. त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, निमंत्रणा वाचून येणे योग्य नाही. तुम्ही विधीपूर्वक आवाहन केल्यामुळे मी आलो. तुम्ही मला जाण्यास सांगितले तर मी जाईन. मला त्याचे काय? मी लहान मुलगा असून मुक्त व्यक्ती आहे. नरसावधानींनी ओढून म्हटले की श्रीपादांनी निघून जावे. श्री राजशर्मा आपल्या पुत्रास घेऊन निघून गेले. युक्तिवादास प्रारंभ करू इच्छिणारे नरसावधानी बोलू शकले नाही. महाप्रयत्न करूनही त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर आला नाही. हे सर्व पाहून आशुतोष आनंदाने हसले. सभेत बापनार्यालूंचा निर्णय मान्य करण्यात आला. वैश्यांना वेदोक्त उपनयन नेमून देण्यात आले. आशुतोष यांच्याकडील नाडी ग्रंथाबाबत निर्णय झाला. त्या नाडी ग्रंथात असे सूचित करण्यात आले होते की श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मवेळ साद्र सिंधू वेद यात दिलेल्या गणिती सूत्रानुसार मोजावयास पाहिजे. म्हणून असे ठरविण्यात आले की श्रीपादांचा जन्म
गणेश चतुर्थीला पहाटे चित्रा नक्षत्र, सिंह लग्न आणि तुळा राशी असताना झाला. श्रीपाद हे दत्त अवतार असल्याचेही त्या ग्रंथात नमूद केलेले होते. त्यांच्या पायावर सर्व सुचिन्हे असल्यामुळे त्यांचे श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव सुयोग्य होते. त्यात असेही नमूद केले होते की त्यांची कुंडली कुणालाही देण्यात येऊ नये आणि ती कालौघात त्रिपुरामधील अक्षय कुमार या जैन पंथानुगामीकडून पोहोचेल. हे सर्व दिव्य लीला योजनानुसार घडेल आणि कुंडली पिठिकापुरमला पोहोचेल. आशुतोष श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी गेले. श्रीवल्लभ म्हणाले, आज चित्रा नक्षत्र आहे. माझ्या जन्म नक्षत्राच्या दिवशी माझी पूजा केल्यास मी अतिशय प्रसन्न होतो. तुम्ही शुद्ध भक्तीने आलेला आहात म्हणून मी तुमच्यावर कृपा करीत आहे. तुम्ही कोणतेही इच्छित मागा. तेव्हा आशुतोष म्हणाले, प्रभू, असे समजले आहे की नरसावधानी हे बगलामुखीचे भक्त आहेत. त्यांच्या सहाय्याने अंबिकेचे दर्शन घेण्याचा माझा विचार होता. माझी इच्छा एक व्यर्थ आशा झाली. मला असे ज्ञात झाले की त्यांच्यावर अंबिका कोपली आहे. श्रीपाद तात्काळ म्हणाले, ते पूजा करीत असलेली अंबिका मीच आहे. त्यांनी मला जाण्यास सांगितले. त्या क्षणी आतापर्यंत त्यांच्यात सूक्ष्म रूपाने राहत असलेली अंबिका माझ्यात विलीन झाली. मी सर्व देव आणि देवतांचे स्वरूप आहे. अंबिका दर्शनाचे सौभाग्य घ्यावे. असे म्हणून श्रीपादांनी आशुतोषांना बगलामुखी म्हणून दर्शन दिले. आशुतोष पूर्ण संतुष्ट झाले. श्रीपाद म्हणाले, तुम्ही पेनुशिला कोनमधील कण्व महर्षींच्या तपोभूमीत जावे. मी कण्व महर्षींच्या वाजसनेयी शाखेत महाराष्ट्रात पुन्हा अवतार घेईन. तेव्हा तुम्हाला प्रमुख शिष्यांपैकी एक बनवीन आणि तुमच्यावर कृपा करीन. त्या अवतारात तुम्ही माझ्या अनेक विस्मयकारक व डोळ्यांचे पाळणे फेडणाऱ्या लीला पाहाल. आता तुम्ही लवकर निघावे. श्रीपादांच्या मार्गदर्शनानुसार ते निघाले व कण्व मुनींच्या तपोभूमीस पोहोचले. श्रीपादांच्या जन्मसमयास आश्चर्यकारक दृश्ये. मी म्हणालो, महोदय, तुम्ही पाहिलेल्या श्रीपादांच्या आणखी चमत्कृती सांगून मला उपकृत करावे. मला ते सौभाग्य द्यावे. त्यावर तिरुमलदास सांगू लागले, शंकर भट्टा, नरसावधानुलू यांना बापनाचार्यांचा खूप राग आला. काहीही करून त्यांना त्यांचा अपमान करावयाचा होता. बगलामुखी देवीची अवकृपा होण्यास बापनाचार्योच कारणीभूत आहेत असे त्यांना वाटले. ते असा प्रचार करू लागले की बापनाचार्यालूंनी काही तांत्रिक साधन करून नरसावधानींची मंत्रसिद्धी व्यर्थ केली आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराबाबत नाडी ग्रंथात असलेल्या माहितीने ते फार विचलित झाले. मग ते सांगू लागले की नाडी ग्रंथ विश्वासार्ह नाहीत आणि मासे खाणाऱ्या बंगाली ब्राह्मणास बापनाचार्योलूंनी अन्न देणे अयोग्य आहे. ते असेही सांगत असत की मनुष्य कधीही पूर्ण ब्रह्माचा अवतार होऊ शकत नाही आणि श्रीपादासारखा लहान बालक सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व सर्वव्यापक प्रभू दत्त असू शकत नाही. श्रीपाद जन्मापासूनच ओमचा उच्चार करीत असत आणि पाळण्यातील लहान बालक असूनही संस्कृत भाषेत शास्त्रचर्चा करीत असत. तसेच त्यांच्या वयाच्या मानाने खूपच असामान्य बुद्धिमत्ता दर्शवित असत. नरसावधानी याबाबत अशा अफवा पसरवित होते की मृत ब्राह्मण वेदपंडित या बालकाच्या शरीराचा ताबा घेऊन अशा प्रकारे अनैसर्गिक पद्धतीने बोलत असतो. ते असेही सांगत असत की कुकुटेश्वर मंदिरातील स्वयंभू दत्त हेच खरे कृपा करणारे असून या मुलाला दत्त म्हणणे चुकीचे आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाल्यावर त्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात येत होते तेथे 3 फण्यांचा नाग 18 दिवस फणे उभारून छत्र धरीत होता. ते आईच्या उदरातून ज्योती स्वरूपात बाहेर आले. त्यावेळी म्हणजे श्रीपादांच्या जन्मानंतर सुमती महाराणी मूर्छित झाल्या. काही वेळाने प्रसूतिगृहातून सुंदर वाद्यघोष ऐकू येऊ लागला. नंतर अदृश्य आवाजाने सर्वांना प्रसूतिगृह सोडण्यास सांगितले. 4 वेद, 18 पुराणे व महापुरुष ज्योतिरूपात श्रीपादांकडे आले. बाहेर थांबलेल्यांना वेदमंत्र उच्चार ऐकू आला. काही वेळानंतर शांतता पसरली. बापनार यांनी देखील या आश्चर्यकारक गोष्टीचे आकलन झाले नाही आणि ते गोंधळले. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मानंतर 1 वर्ष गेले. ते काही महिन्यांचे झाले तेव्हापासून आपले मातामह बापनार यांबरोबर वेदपंडितांच्या सभांना जात असत.
श्रीचरण काही महिन्यांचेच झाले होते, तरीही ते मोकळे चालत असत, वेदशास्त्रावर निरूपण करीत असत आणि विस्मयकारक लीला करीत असत. पिठिकापुरमच्या लोकांना असे वाटत होते की एक महान पंडित मृत्यूनंतर या मुलाच्या शरीरात प्रवेश करून या सर्व बाबी करीत आहे. त्यांना असेही वाटत होते की मुलावर योग्य वैद्यकीय उपचार करण्याऐवजी बापनार्य आणि राजशर्मा त्याला चुकीने दत्त अवतार समजत आहेत आणि असे करणे ग्राह्य नाही. पिठिकापुरम पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रमुख क्षेत्र आहे आणि पिठिकापुरममध्ये मृतात्म्यांशी बोलू शकणारे काही तांत्रिक लोक होते, म्हणून वरील युक्तिवादांना बळकटी मिळाली. मी मल्ल्याद्रीपुरमचा असल्याने श्री बापनार्य व राजशर्मा यांच्या घरातील कपडे धुत असे. नरसावधानींच्या घरातील कपडे धुणारा वृद्धत्वामुळे मरण पावला. त्याला एक मुलगा होता. तो कोकंदम म्हणजे वायस्पूर अग्रहारम येथे स्थलांतरित झाला, म्हणून नरसावधानींच्या घरातील कपडे धुण्यासाठी माझी नेमणूक झाली. बापनाचार्यांच्या परिवाराशी माझी बालपणापासून सलगी असल्याने मी सतप्रवृत्तीचा झालो. माझ्यात अध्यात्म ज्योत प्रकाशित होऊ लागली. मी नरसावधानींचे कपडे स्वतः न धुता माझ्या रविदास या थोरल्या मुलास सांगत होतो. नरसावधानींना पाहिल्यावर माझ्या पोटात वेदना व्हायच्या आणि त्या दिवशी मला भोजन देखील करता येत नसे. सत्प्रवृत्ती असलेल्या कुटुंबियांचेच कपडे मी धुवू शकत असे. तिरुमलदासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. रविदास हा माझ्या पहिल्या बायकोपासून झालेला थोरला मुलगा आहे. नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता रविदासाकडून धुवून घेत असे. कोणत्या तरी मार्गाने नरसावधानींना हे समजले. त्यांनी मला स्वतःला कपडे धुण्याची आज्ञा दिली. वडीलधाऱ्यांच्या आज्ञा पाळावयाच्या असतात. मी श्रीपादांचे नामस्मरण करून कपडे धुतले. रविदास ते घेऊन नरसावधानींच्या घरी गेला. आश्चर्य म्हणजे नरसावधानींनी ते धुतलेले कपडे घातल्यावर जणू काही अंगावर विंचू आणि विषारी प्राणी चालत आहेत असे त्यांना वाटले. मात्र त्यांच्या परिवारातील इतरांना तसा अनुभव येत नव्हता. जणू काही शरीराला अग्नी लागला आहे असे त्यांना वाटले. त्यांना ती साध्या वस्त्राऐवजी अग्निवस्त्रे वाटत होती. त्यांनी मला बोलवून घेतले. ते म्हणाले, तू क्षुद्र विद्येने वस्त्रांवर मंत्रशक्तीचा प्रयोग केला असून त्याबद्दल तुला शिक्षा भोगावी लागेल. त्यांनी न्याय अधिकाऱ्याकडे फिर्याद केली. न्याय अधिकाऱ्याने मला निर्दोष ठरविले. बेटा शंकरभट्टा, श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत. मी न्याय अधिकाऱ्याकडून घरी परतल्यानंतर श्रीपाद 16 वर्षाचे नवयुवक म्हणून आमच्या घरी आले. जन्मापासूनच श्रीपाद भक्तांना स्वमर्जीच्या वयानुसार दर्शन देत होते. श्रीपादांच्या लीला ज्यांना प्रत्यक्ष माहीत आहेत त्यांना ते नैसर्गिक वाटते. त्यांच्या येण्याने मी अत्यंत आश्चर्य पाहून म्हणालो, महोदय, तुम्ही उच्च ब्राह्मण कुळात जन्म घेतला असून रजकांच्या वस्तीत येणे योग्य दिसत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, नरसावधानी कोण आहे असे तुम्हाला वाटते? ते आपल्या डोक्यावर पापांचे ओझे वाहणारे परीट असून तुम्ही परीट असून देखील ब्रह्मज्ञानाची इच्छा करणारे श्रेष्ठ ब्राह्मण आहात. म्हणून मी येथे येणे असंयुक्तिक नाही. मग मी श्रीपादांच्या चरणांवर पडलो आणि हमसून रडू लागलो. त्यांनी माझ्यावर अमृतदृष्टी टाकली आणि आपल्या दिव्य हातांनी मला उठविले. त्यांनी आपले दिव्य हात माझ्या मस्तकावर ठेवले. तेव्हा मला सर्व पूर्वजन्म आठवला. माझ्यातील योगशक्ती विकसित झाल्या. कुंडलिनी शक्ती जागृत झाली. श्रीपाद शांतपणे पावले टाकीत अंतर्धान पावले. नरसावधानी त्यांच्या घरी राजगिरा पिकवीत असत. त्यांच्या घरचा राजगिरा खूपच चविष्ट होता. कोणी कितीही आग्रह केला तरी त्याला ती भाजी देत नसत. कुणाकडून विशेष लाभ होणार असल्यास त्यालाच ती भाजी देत असत. श्रीपादांनी आपल्या आईला राजगिऱ्याची आमटी करण्यास सांगितले. ती भाजी नरसावधानींच्या घरातलीच पाहिजे अशी त्याने मागणी केली. हे काम अशक्यच होते. बापनार्य आजोबा म्हणाले, लाडक्या श्रीपादा, उद्या सकाळी तूच नरसावधानींना राजगिरा देण्यास सांगितले तर बरे होईल. मी तुला त्यांच्या घरी घेऊन जाईन. जर नरसावधानींनी तो दिला नाही तर तू आग्रह धरू नये. ते श्रीपादांनी मान्य केले. दुसऱ्या दिवशी सकाळी बापनार्यांनी श्रीपादांना घेऊन नरसावधानींच्या घरी गेले. जाताना ते म्हणाले की मुलांनी वडीलधाऱ्यांना मान दिला पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद मागितले पाहिजे. श्रीपादांनी ते मान्य केले. नरसावधानी वरांड्यात बसले होते.
त्यांची शेंडी लांबत होती. त्यावेळी एक न्हावी आला होता आणि तो हजामतीची तयारी करीत होता. श्रीपाद मातामहांच्या खांद्यावर बसले होते. त्यांनी नरसावधानींकडे पाहून हात जोडून नमस्कार केला. या अचानक घडलेल्या प्रसंगाने नरसावधानी चकित झाले. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या डोक्यावरील शेंडीवर पडली. त्याबरोबर त्यांची शेंडी आपोआप गळून गेली. ते गोंधळले आणि शेंडी आपोआप कशी गळून पडली याचे त्यांना आकलन झाले नाही. मग श्रीपाद आपल्या आजोबांना म्हणाले, आजोबा, नरसावधानींच्या डोक्यावरील शेंडी त्यांना खूपच प्रिय होती. ती आता आपोआप गळून पडली. जर मी त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या राजगिऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी मागितली तर ते योग्य होणार नाही. अगोदरच ते अत्यंत दुःखात आहेत. मी त्यांना आणखी दुःख का बरे द्यावे? आपण आपल्या घरी जाऊया. नंतर श्रीपादांनी पुन्हा कधीही राजगिरा मागितला नाही. श्रीपादांनी आपल्याला नमस्कार करून किमया केल्याचे नरसावधानींच्या ध्यानात आले. ते ध्यानाला बसले तेव्हा त्यांच्यासारखीच असलेली दिव्य व्यक्ती त्यांच्यातून बाहेर आली. नरसावधानींनी विचारले, तू कोण आहेस? तू कुठे जात आहेस? ती दिव्य व्यक्ती म्हणाली, मी तुझ्या शरीरातील पुण्य शरीर आहे. आतापर्यंत तू अनेक वेळा वेदांचा उच्चार केला आहे. तू स्वयंभू दत्ताची पूजा केली आहे. ते दत्त श्री वल्लभ म्हणून अवतरले असता तू त्यांचा अवमान केला. तुला राजगिरा व शेंडीबद्दल खूपच प्रेम आहे. त्याच्या 1,00,000 प्रमाणात श्री वल्लभांच्या प्रति प्रेम दर्शविले असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. मोहनाश म्हणजेच मोक्ष. तू मोहाच्या साखळीने बांधला गेला आहेस. लवकरच तुला दारिद्र्य येणार आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी श्रीपादांनी शागदान मागितले. तू जर त्यांना राजगिरा दिला असतास तर तुझा केवळ दारिद्र्य नाशच झाला नसता तर तुला संपत्ती देखील मिळाली असती. तू तुझ्या हातांनी अशी संधी घालविली. तरीही श्रीपाद दयेचे सागर आहेत. ते हा अवतार गुप्त करून नवीन अवतार घेतील. त्यावेळी तू गरीब ब्राह्मण म्हणून जन्म घेशील. तेव्हा देखील तू आपल्या घरी राजगिरा पिकवशील. योग्य काळ आल्यावर माझ्या रूपात असलेले तुझे पुण्य शरीर पुन्हा तुझ्यात प्रवेश करील. मग श्रीचरण तुझ्या घरी येऊन तू शिजवलेल्या व प्रेमाने वाढलेल्या राजगिऱ्याची आमटी भक्षण करतील आणि तुला संपत्ती प्रदान करतील. तथापि मी सध्या तुला सोडून जात आहे. श्रीपादांनी केलेला नमस्कार तुला केलेला नव्हता. तो मला म्हणजे तुझ्या पुण्य शरीराला तुला सोडून जाण्याची आणि त्यांच्यात विलीन होण्याची आज्ञा होती. तू श्रीपादांचा नमस्कार स्वीकारून तुझा पुण्यक्षय झाला. तू माझ्या रूपातील तुझ्यात वास करणारा पुण्यदेह गमविला. आता तुझ्यात केवळ पाप पुरुष उरला आहे. असे बोलून पुण्यपुरुष श्रीपादात सामावून गेला. तेव्हापासून नरसावधानींची प्रकृती बिघडत गेली. कोणीही त्यांचा शब्द ऐकत नव्हते. त्यांच्यातील पूर्वीचे तेज नाहीसे झाले. पिठिकापुरममध्ये पटकी रोग पसरला. अनेक लोक दगावत होते. वैद्यांनी निष्कर्ष काढला की जंतूमुळे पाणी दूषित होत असून त्यामुळे संसर्गजन्य रोगांप्रमाणे पटकी रोग पसरत आहे. लोक घाबरले आणि बापन्नार यांना या भयंकर रोगापासून वाचवण्याची विनंती करू लागले व लोककल्याणासाठी शास्त्रात सांगितलेले मार्ग शोधण्याची आणि त्वरित योग्य उपाययोजना करण्याचीही विनंती केली. श्री बापन्नार यांनी अंतर्दृष्टीने समस्या पाहिली. त्यांना आढळले की रोग दूषित पाण्यामुळे झालेला नसून वायुमंडल दूषित झाल्यामुळे झाला आहे. वैद्यांनी स्पष्टपणे सांगितले की बापन्नार यालूंचे म्हणणे वैद्यकशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या तत्वांच्या विरोधी आहे आणि त्यामुळे ते म्हणणं ग्राह्य नाही. लोक ग्रामदेवतेला शांत करण्यासाठी विविध पूजा आणि पशुबळी देऊ लागले. पशु मारला जातो तेव्हा त्याची प्राणशक्ती बळजबरीने शरीरापासून मुक्त केली जाते. मंत्राच्या जपामुळे ती प्राणशक्ती बळी देणाऱ्याच्या नियंत्रणाखाली येते. बापन्नार यालू म्हणाले की प्राणशक्ती वाढविण्यासाठी अनेक योगमार्ग उपलब्ध आहेत. तसेच अनेक सात्विक पूजामार्ग अस्तित्वात आहेत. म्हणून ग्रामदेवतेला शांत करण्यासाठी सात्विक पूजामार्ग स्वीकारले पाहिजेत. असे सल्ला मिळूनही लोकांनी पशुबळी थांबविले नाही. श्रीपादांवर आणि त्यांच्या दिव्य लीलांवर श्रद्धा असलेल्या काही लोकांनी त्यांना याबाबत विचारले तेव्हा श्रीचरण म्हणाले, मी ग्रामदेवतेला पशुबळी न मागणेबाबत सांगितले आहे. माझ्या आज्ञेवरून ग्रामदेवता समुद्र स्नानासाठी गेली आहे. ती कालीमाता दूध, तांदूळ व साखर यांची खीर अर्पण केल्याने शांत होईल.
याबाबत तुम्ही या गावात आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये ढोल वाजवून दवंडी द्यावी. हे काम कोणास सांगावे असे विचारता श्रीपाद म्हणाले, व्यंकय्या नावाच्या चर्मकारास पटकीची लागण झाली आहे, त्यास हे काम सांगावे आणि ही माझी आज्ञा असल्याचेही सांगावे. श्रीपादांवर श्रद्धा असलेले भक्त व्यंकय्याकडे गेले. तो मरणासन्न होता. त्याला श्रीपादांची आज्ञा सांगितल्यावर तो बेशुद्ध झाला. एक घटकेनंतर तो पूर्ण निरोगी होऊन जागृत झाला. ही वार्ता पिठिकापुरममध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्याने ढोल वाजवून दवंडी पेटवली. बापनार्या यांनी पाण्याने भरलेले मोठे भांडे आपल्यासमोर मागविले. विषारी जंतूंना मारण्यासाठी त्यांनी योग्य मंत्र म्हटले. वायुमंडलातून ते जंतू फटफट असा आवाज करीत पाण्याच्या भांड्यात पडले. वायुमंडलातील अशुद्धता निघून गेली. भयंकर महामारी रोगाने पिठिकापुरम सोडले. गणेश चतुर्थीला म्हणजे श्रीपादांच्या वाढदिवशी राजशर्मा आपल्या पत्नीसह श्रीपादांना बापनार्यांच्या घरी घेऊन गेले. जेव्हा जेव्हा बापनार्यांनी श्रीपादांच्या चरणकमलांचे त्यावरील शुभचिन्हे पाहण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा तेव्हा त्यांचे डोळे अतिदिव्य प्रकाशाने दिपून गेले. म्हणून ते महाविष्णूंची शुभचिन्हे पाहू शकले नाहीत. याचे त्यांना आश्चर्य वाटत असे. त्या दिवशी त्यांना अरुणोदयकाळी भाताच्या तुसावर दिव्य पाऊलखुणा दिसल्या. त्यांनी आपली कन्या सुमतीला विचारले, अम्मा, यावरून कोण गेले? सुमतीने उत्तर दिले, आणखी कोण? तुमचा लाडका नातूच यावरून गेला. ती पदचिन्हे 16 वर्षाच्या मुलासारखी वाटत होती. आजोबांनी श्रीवल्लभांना आपल्या मांडीवर घेऊन श्रीचरण न्याहाळले. पूर्वीप्रमाणे त्यांना डोळे दिपवणारा प्रकाश दिसला नाही. त्यांना स्पष्टपणे सुचिन्हे दिसली. ती स्पष्टपणे दर्शवित होती की श्रीपाद खरोखरच दत्तावतार आहेत. त्यांनी दिव्य श्रीचरणांचा मुका घेतला आणि ते बालक खरोखर दत्तप्रभू असल्याचे निश्चित झाले. त्यावेळी बापनार्यांच्या मुखातून विनासायस काही शब्द बाहेर पडले. त्यांना निर्दोष छंद किंवा व्याकरण शुद्धता यांची आवश्यकता नव्हती. आजोबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. श्रीपादांनी ते शांतपणे पुसले. ते म्हणाले, आजोबा, तुम्ही सूर्यमंडलातून श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात शक्तिपात घडविला. त्याचवेळी सूर्यमंडलातून गोकर्णातील महाबळेश्वर लिंगात आणि पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्तामध्ये शक्ती आकर्षित झाली. मला गोकर्ण क्षेत्र अधिकाधिक शक्तिमान करावयाचे होते. माझा उद्देश लोकांची अयोग्य स्पंदने काढून महाबळेश्वर या परमेश्वराच्या आत्मलिंगात घालण्याचा आणि माझा आश्रय घेणाऱ्यांमध्ये शुभस्पंदने घालण्याचा होता. तसेच केवळ दर्शनानेही मुक्ती प्रदान करण्याच्या श्रीशैलम मल्लिकार्जुन लिंगास मी अधिक शक्ती संपन्न करू इच्छित होतो. तुम्ही सत्यऋषीश्वर आहात. मी यती स्वरूपात असताना आईने माझे पाय धरल्यामुळे मी अल्पायू होऊ नये असे तुम्ही ठरविले. मी सांगितले होते की आईने मी श्रीवल्लभ रूपात असताना माझ्या चरणाला दंडवत केल्यामुळे मी अल्पायू होईन. आपल्या दोघातील शब्दांमधील विरोध टाळण्यासाठी मी तुमच्या घरी फक्त 16 वर्षे राहू इच्छितो. संसार बंधनातून मुक्ती इच्छिणाऱ्या मुमुक्षूंवर मला कृपा करावयाची आहे. मी चिरंजीव व्हावे अशी तुमची इच्छा आहे. ती देखील मी पूर्ण करीन. श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने असलेले हे दिव्य रूप अदृश्य होईल. त्यानंतर मी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतला तरी हे श्रीपाद श्रीवल्लभ रूप सत्य शाश्वत राहील. नृसिंह सरस्वती म्हणून अवतरल्यावर मी कर्दलीवनात 300 वर्षे तपसमाधीमध्ये राहीन. त्यानंतर मी प्रज्ञापुरात स्वामी समर्थ रूपात राहीन आणि माझी प्राणशक्ती वटवृक्षात प्रवेशित करून श्रीशैलम येथील शिवलिंगात विलीन होईल. बापनार्यांना हे सर्व आश्चर्यकारक व चमत्कारपूर्ण होते. श्रीपादांचा पहिला वाढदिवस त्यांच्या मातामहांच्या घरी मोठ्या थाटामाटात साजरा झाला. त्या दिवशी पिठिकापुरममध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. जेव्हा नरसावधानी, पुजारी आणि इतर जण कुकुटेश्वर मंदिरात सकाळी गेले तेव्हा त्यांना स्वयंभू दत्तांची मूर्ती तेथे नसल्याचे आढळले. मूर्ती गायब झाल्याची वार्ता वणव्याप्रमाणे गावात पसरली. नरसावधानींबद्दल मत्सर असलेल्या एका तांत्रिकाने अशी अफवा पसरवली की नरसावधानी क्षुद्रविद्येचे साधन करतात आणि मूर्ती गायब होण्यास तेच कारणीभूत आहेत. मग पिठिकापुरममधील ब्राह्मण समाजाने नरसावधानींच्या घरात कसून तपास करण्याचे ठरविले. बापनार्यांना विचारले असता ते म्हणाले, योग्य वेळी सत्य बाहेर येईल.
सध्या शांत राहणे योग्य आहे. मी योग्य वेळ आल्यावर बोलेन. नरसावधानींच्या घरातील काही भाग खोदले असता मानवी कवट्या आणि क्षुद्र विद्येची काही साधने सापडली. जरी नरसावधानी निर्दोष होते तरी त्यांच्यावर क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचा शिक्का बसला. दिवसेंदिवस त्यांची तब्येत खराब होत गेली. त्यांच्या घरी एक वांस गाय होती. ते तिचा बैलासारखा देखील वापर करून शेतीची कामे करून घ्यावयाचे. तिला नरसावधानी पुरेसे खाऊ घालीत नव्हते. तांत्रिकाने त्या गायीत क्षुद्र शक्ती प्रवेशित केली. एके दिवशी तिने तिला बांधलेला दोर तोडला. तिने क्रोधाने घरच्या लोकांना शिंगांनी भोसकले आणि मालकाने आवडीने वाढविलेल्या राजगिऱ्याची बाग उद्ध्वस्त केली. तिला कोणीही दोराने बांधू शकले नाही. त्या दिवशी नरसावधानींच्या आईचे वर्षश्राद्ध होते. उडीद वड्यांसह अनेक खाद्यपदार्थ भरपूर तयार केले होते. त्या गायीने नरसावधानींच्या स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थ खाऊन टाकले. त्यावेळी श्राद्धाच्या भोक्ता ब्राह्मणांची भोजने झाली होती, मात्र घरच्यांची भोजने झाली नव्हती. श्रीपाद आपले वडील राजशर्मांना नरसावधानींच्या घरी जाऊ असे विनोदाने म्हणत होते. राजशर्मा श्रीपादांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर उभे राहिले. दरम्यान नरसावधानींची गाय घराबाहेर आली. श्रीपादांनी वडिलांना त्यांना जमिनीवर ठेवण्यास सांगितले. त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा केल्या. त्यांच्या शुभचरणांना नमस्कार केला आणि अखेरचा श्वास घेतला. पिठिकापुरमचे लोक या प्रसंगावर वेगवेगळी मते मांडू लागले. एक मत असे पडले की उडीद वड्यात कोणत्या तरी प्रकारचे विष मिश्रण झाले. श्राद्ध अतिथी ब्राह्मणांचे नशीब की ते वाचले, मात्र विषामुळे गाय मरण पावली. नरसावधानींना गोहत्येचे पाप लागले व त्याचा त्यांच्यावर परिणाम होईल या अभिप्रायांचे नरसावधानींना खूप दुःख होत होते. गायीने श्रीपादांना प्रदक्षिणा केल्या आणि तिने प्राण सोडला. त्यामुळे लोकांनी विचार केला की श्रीपादांकडे असामान्य दिव्य गुण आहेत. राजशर्मांना आयुर्वेदिक औषधांची माहिती होती व ते नरसावधानींच्या विनंतीवरून त्यांच्यावर उपचार करीत होते. राजशर्मा नरसावधानींच्या घरी जात असत तेव्हा श्रीपादही त्यांच्याबरोबर जात असत. राजशर्मा चांगले वैद्य असूनही नरसावधानींची तब्येत आणखी खराब झाली. एके दिवशी नरसावधानींचा मृत्यू झाला. अफवा, अपप्रचार, असत्याला सत्य सिद्ध करण्याचे आणि सत्याला असत्य सिद्ध करण्याचे प्रयत्न करणे इत्यादींचे पिठिकापुरम माहेरघरच होते. राजशर्मांनी सदहेतूने औषधे दिली, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी जन्म व मृत्यू हे ईश्वराधीन आहेत. काहींना असे वाटले की तांत्रिकाच्या तंत्रविद्येमुळे नरसावधानींचा मृत्यू झाला. इतर काही जणांना असे वाटले की राजशर्मांनी द्वेषामुळे व्यवस्थित उपचार केले नाहीत. अन्य वैद्याने उपचार केले असते तर ते जगले असते. दुसऱ्या काहींचे मत पडले की श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तावतार समजणे असंयुक्तिक आहे. श्रीवल्लभ दररोज नरसावधानींच्या घरी जात असूनही त्यांचा मृत्यू झाला, म्हणून श्रीपाद हा सामान्य मुलगा आहे असे काहींना वाटले. काहींनी असा निष्कर्ष काढला की गाय विषामुळे मरण पावली आणि नरसावधानी गोहत्येच्या महापापामुळे मरण पावले. त्या घरातून आणखी काही प्रेते स्मशानात जाऊ शकतात. गोहत्येचे पातक जाण्यासाठी व त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी ब्राह्मणांना मुक्त हस्ताने दक्षिणा दिल्या पाहिजे. गायीची सोन्याची प्रतिमा ब्राह्मणांना दान दिली पाहिजे. 40 दिवस शांती होम केला पाहिजे आणि त्या काळात रोज ब्राह्मण भोजन घातले पाहिजे. या सर्व गोष्टी करण्यासाठी नरसावधानींची सर्व मालमत्ता विकावी लागली असती. नरसावधानींच्या कुटुंबियांना ही बाब विद्युत वज्रघाताप्रमाणे होती. नरसावधानींचे प्रेत स्मशानात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. नरसावधानींच्या परिवाराचे राजशर्मा, श्रीपाद आणि बापनार्य यांनी सांत्वन केले. नरसावधानींच्या पत्नीने श्रीपादांचे हात धरले आणि रडून म्हणू लागली, श्रीपादा लाडक्या, मी चिमूटभर हळदी कुंकू व सौभाग्यवानासाठी कितीही दूर जात असे. तू दत्त आहेस तर तुझ्या नरसण्ण आजोबांना जिवंत करणे तुला अशक्य आहे काय? अमृतमय हृदय असलेल्या श्रीपादांनी तिचे अश्रू आपल्या दिव्य हातांनी पुसले आणि शांत राहिले. प्रेतयात्रा सुरू झाली. राजशर्मा, श्रीपाद, बापनार्य हे सर्व तिच्यात सामील झाले. नरसावधानींचा थोरला मुलगा चिता पेटवू लागला. श्रीपादांच्या डोळ्यातून 2 अश्रू जमिनीवर पडले. मेघगर्जनेच्या आवाजात श्रीपाद म्हणाले, अहो, मृतपित्याच्या चितेला पुत्राने अग्नी लावताना मी पाहिले आहे.
परंतु मी जिवंत पित्याच्या चितेला मुलाने अग्नी लावताना अद्यापपर्यंत पाहिलेले नाही. तेव्हा सर्वजण आश्चर्याने पाहू लागले. श्रीपादांनी चितेवरील नरसावधानींच्या भ्रूमध्यावर आपल्या अंगठ्याने हळूच स्पर्श केला आणि पुन्हा आपल्या स्वतःच्या भ्रूमध्याला स्पर्श केला. नरसावधानी हळूहळू पुनर्जीवित होऊ लागले. नरसावधानी त्यांच्या प्रेतयात्रेला आलेल्या सर्व लोकांबरोबर शोभायात्रेने आपल्या घरी परतले. त्यांच्या भ्रूमध्याला श्रीपादांनी स्पर्श केल्यामुळे त्यांना कर्मसिद्धांताचे सूक्ष्म रहस्य समजू लागले. त्यांनी जाणले की त्यांच्या घरातील वांसगाय त्यांची आई होती आणि वृद्ध बैल त्यांचे वडील होते. त्या दोघांनी नरसावधानींच्या पितामहीला वृद्धापकाळात वाईट वागणूक दिल्यामुळे त्यांना असे खालच्या स्तरातील पशुजन्म घ्यावे लागले आणि त्यांच्या घरी काबाड कष्ट करावे लागले. त्यांना असेही स्पष्ट दिसून आले की त्या गोमातेने आपले दूध पिण्याबाबत श्रीपादांना विनंती केली होती. श्रीपादांनी तिला असे वचन दिले की पुढील जन्मी ती वांसगाय होईल तेव्हा श्रीपाद तिचे दूध पितील. त्यांना सूक्ष्म जगतातील विशिष्ट गोष्ट देखील समजू लागल्या. उदाहरणार्थ, ज्या तांत्रिकाने त्यांच्यावर तंत्रयोग करून त्यांना त्रास दिला होता तो लवकरच मरणार असून पुढील जन्मी तो ब्रह्मराक्षस होईल आणि श्रीपाद संन्यासी रूपात त्याच्यावर कृपा करतील. त्यांना असेही ज्ञात झाले की पुढील जन्मी श्रीपाद संन्यासी वेशात त्यांच्यावर उदंड संपत्ती प्रदान करण्याचीही कृपा करतील. तेव्हा राजगिऱ्याच्या पानांची भाजी खातील आणि आपल्या हातांनी वरील हिरव्या पानांच्या भाजीतील वेल उपटून टाकतील आणि त्यांना सुवर्ण नाण्यांनी भरलेले घडे प्रदान करतील. नरसावधानींना हे भविष्य सुस्पष्टपणे दिसले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अभूतपूर्व आणि अतुलनीय आहेत. उद्या मी तुला श्रीपादांनी नरसावधानी व त्यांची पत्नी यांना श्रेष्ठ उपदेश कसा केला आणि कशी कृपा केली हे सांगेन. आता आपण श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करूया आणि काही वेळ त्यांचे भजन गाऊया. श्रीचरण जेथे त्यांच्या दिव्य नावाचा उच्चार होतो तेथे ते सूक्ष्म रूपात संचार करतात. हे अक्षरशः सत्य आहे. शंकर भट्ट म्हणतात की तिरुमलदासांसारख्या महान भक्ताची संगत मिळाल्याचा मला त्वरित अत्यानंद झाला. अध्याय 6 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.